महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे 25 नोव्हेंबर. आज ही किल्ला शिवरायांच्या पराक्रमांची साक्ष देतो. याचं दिवसेंदिवस औचित्य साधून ठाणेकर जलतरणपटूंनी 25 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील सागरी जलतरण अंतर पार करून घवघवीत यश पटकावून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. श्री दुर्गामाता मंडळ विजयदुर्ग, जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने खुली सागरी जलतरण स्पर्धा या दिवशी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विजयदुर्ग येथे अलौकिक असा विक्रम केला आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष खुल्या वर्गामध्ये 15 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेमध्ये मानव मोरे 2 तास 18 मिनिटं पोहून त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर आयुष तावडे यांनी 2 तास 20 मिनिटांमध्ये सागरी अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. ओजस मोरे यांनी 2 तास 52 मिनिटं पार करून 7वा क्रमांक पटकावला आहे. आरुष राणे यांनी 3 तास 8 मिनिटांमध्ये सागरी अंतर पार करून 8वा क्रमांक पटकावला आहे. सर्वात लहान जलतरणपटू रियांश कामकर यांनी 3 तास 10 मिनिटांमध्ये पार करून 9वा क्रमांक पटकावला आहे. तसेच मुलींमध्ये हे सागरी अंतर आयुषी आखाडे, श्रुती जांभळे, किमया गायकवाड, माही जांभळे यांनी पार करून विविध क्रमांक पटकावले आहेत. सर्व जलतरणपटूंनी विजयदुर्ग किल्ला ते मालापे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर पोहून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती यांना अनोखी मानवंदना दिली आहे. ही मोहीम 15 किलोमीटर आणि 30 किलोमीटर हे दोन वेगवेगळ्या मोहीम होत्या. आता आमचे 15 किलोमीटरला 9 जलतरणपटू सहभागी झाले होते आणि 30 किलोमीटरला आमचा 1 जलतरणपटू सहभागी झाला होता. देशभरातून 29 जलतरणपटू इथे सहभागी झाले होते. जसं आत्ताच आमचे राजेदादांनी सांगितलं की मुलांचा मोबाईलचं व्यसन हल्ली फार वाढलं आहे आणि त्यांना पालक जलतरण क्षेत्रामध्ये आणतात ही चांगली गोष्ट आहे. आणि त्यांना नुसतं जलतरण क्षेत्रामध्ये आणून न आणता त्यांच्याकडून कशा चांगल्या मोहिमा होतील याचे सर मी स्टारफिशवाले नेहमीच बघत असतो. त्यामुळे 15 किलोमीटर अगदी 5 वर्षाचा रेयांश कामकर, मला वाटतं तो 15 किलोमीटर चालणार त्याला डिफिकल्ट आहे. 15 किलोमीटर पोहला आहे. आज तो स्वतःला त्याला अभिमान असेल जेव्हा तो एक 5 वर्षाचा स्विमर जेव्हा 15-20 वर्षात होईल त्यांनी मागे त्याचं बॅकग्राऊंड बघेल त्याच्याकडे बरेचसे असे अचिव्हमेंट असतील. हेच मुलांचं कौतुक आहे आणि पालक सगळ्यात महत्त्वाचं पालकांचं कौतुक आहे. ह्या सगळे इव्हेंट घडवताना ती मुलं घडणं, त्यांना शौर्याने सामना करायला शिकवणं हे एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून असे अनेक इव्हेंट स्टारफिशच्या माध्यमातून राबवले जातात. स्टारफिशच्या माध्यमातून ह्या सगळ्या इव्हेंटला जोरदार प्रतिसाद पालकांनी देतात. ठाणेकर मोठ्या पद्धतीने ह्या सगळ्या मुलांना प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे आम्ही ह्या स्टारफिशला शुभेच्छा देतो, त्या मुलांना सगळ्या शुभेच्छा देतो, पालकांना शुभेच्छा देतो आणि आत्ता हा 15 किलोमीटरचा टप्पा इथेच न थांबता त्यांच्याकडून अजून धाडसी समुद्रातल्या योजना ते राबवतील, इव्हेंट राबवतील आणि त्यातनं ते यशस्वी पार पडतील अशा त्यांना शुभेच्छा देतो. कित्येक उमेदवारांनी रिकाउंटिंगची मागणी केली आहे. त्यात 5% अधिकार आहेत. जी मशीन आहे त्या मशीनला पूर्ण डेटा काढून टाकायचं, नवीन मशीन आणायचं आणि मोकपोल करायचं. जुने मशीनमधला डेटा काढून तपासायचं का? आपण रिचेकिंगला पेपर दिल्यावरती जुनाच पेपर तपासतात. काहीतरी लपवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. जे मशीन ऑपरेटिव्ह होते तेच मशीन समोर आणा. हे सर्व लपवालपीचे धंदे करताय. कशाला पारदर्शक का नाही? एकही मशीन अशी नाही की ज्याचे सर्व पार्ट भारतामध्ये बनले आहेत. रिकाउंटिंगवरून लक्षात येईल यात काहीतरी झोल आहे. 9, 11, 3 आणि 5% जाहीर करतात. दुसऱ्या दिवशी परत त्यांच्यात वाढ कशी होते? आमचे जेव्हा पोलिंग एजंट आतमध्ये असतात तेव्हा मशीन लॉक करताना आकडा येतो. मशीन म्हणजे कॅल्क्युलेटर आहे. पूर्ण दिवसाच्या मतदानात बदल कसा होऊ शकतो? असे सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले आहेत. तसेच तुम्ही टक्केवारीवरती खेळता का असंही त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाची इन्व्हॉल्वमेंट आहे. 70 लाख मतदान वाढू कसं शकतं असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरला पॅटर्न आहे, कोल्हापूरला एक पॅटर्न, नाशिक नागपूरला एक पॅटर्न आहे. EVM मशीन हे कॅल्क्युलेटर आहे. 2019 ते 2024 यात वाढलेलं मत 5 लाख लोकसभा तर विधानसभेमध्ये वाढलेली मतं 46 लाख. ही 46 लाख मतं वाढली कुठून असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही दुबार मत रद्द करून म्हणणारे निवडणूक आयोग आजही माझ्या मतदारसंघामध्ये 26,000 दुबार मतदान आहेत. जे ओरिजिनल मशीन आम्हाला दाखवा. एका राज्यात 76 लाख मतदार वाढतात. निवडणूक आयोगाला याची उत्तरं द्यावीच लागतील आणि हे लोकांसमोर आलंच पाहिजे
असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. माझा एक साधा प्रश्न होता. मी मतदान टाकलं, मला चिठ्ठी दिसली आणि चिठ्ठी खाली गेली ती नेमकी गेली आणि त्या चिठ्ठीचं रिफ्लेक्शन कंट्रोल युनिटला आलंय. हे कशावर? ह्याच्यात ट्रान्सपरन्सी कुठे? ह्याच्यात दोन गोष्टी आहेत ना, एक कंट्रोल युनिटला सिग्नल जातो आणि एक बॅलेटला सिग्नल जातो. कंट्रोल युनिटला जाणारा सिग्नल आम्हाला दिसतच नाही. हे सगळं अंधारात चाललेलं असतं. ट्रान्सपरन्सी कुठे ह्याच्यात? आणि म्हणून मी उदाहरण देतोय, परत एकदा देतो की कराड उत्तर आणि पाटण 90,000 काय 935 काय काहीतरी आहेत, 935 दोघांना एकच मत. दोन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये पराभूत उमेदवाराला तेवढीच मत. ह्या दैवी योगायोग मानायचं की काय? तेव्हा इलेक्शन कमिशनचं वोटिंग वाढण्यापासून ते ईव्हीएमच्या एकंदर मुवमेंट पर्यंत आणि नंतरच्याही मुवमेंटनी संशयास्पद स्थिती निर्माण होते आहे आणि त्याचं क्लॅरिफिकेशन आता इलेक्शन आयोगाने करावं. महाराष्ट्राच्या मतदान प्रक्रियेवरती उभा महाराष्ट्र शंका व्यक्त करतो ही चांगली गोष्ट नाही. कुठल्याही देशाच्या लोकशाहीमध्ये मतदानाला प्रचंड महत्व आहे. ते त्या महाराष्ट्राच्या त्या राज्याची दिशा ठरवत असतात. दिशा मशीन ठरवत नाही, दिशा माणसं ठरवतात. पण माणसांना जी दिशा ठरवायची आहे ती मतातनं जाते, ती मतच समजत नाहीये. आम्ही असं म्हणत नाही की आता परत मागे जाऊया वगैरे, ते नंतर बघू काय करायचं. पण या मशीन्स मध्ये जरी ट्रान्सपरन्सी आणा. मशीन्स मध्येच ट्रान्सपरन्सी नसेल तर कसं चालेल? तुम्ही मी म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे मी उमेदवार आहे, मला 5 मशीन चेक करायचे, त्या मी वापरलेल्या मशीन चेक करीन ना. तुम्ही म्हणत मॉकपोल घेणार, नवीन मशीन मध्ये नवीन कागद टाकणार आणि त्या कागदावरनं तुम्ही टेस्टिंग घेणार, तर मी काय येडा आहे काय? हा सगळा घोटाळा आहे आणि ह्या घोटाळ्याची अगदी शेवटपर्यंत जाऊन शोध लावला पाहिजे. त्याचे कारण असं, आपल्या पिढीने लोकशाही बघितली, पण आपण असं जर राहिलो तर आपली पुढची पिढी लोकशाहीपासून वंचित होईल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता
महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील तिन्हात नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहामध्ये फॅशन आयकॉन स्पर्धा आयोजित केली आहे. ठाण्यातील एवा एंटरटेनमेंटद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेत 5 वर्षीय बालकांपासून 80 वर्षीय वयोगटातील तब्बल 50हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन तसेच सोन्याची नथ व अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती एवा एंटरटेनमेंटच्या मिसेस विजया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या प्रसंगी क्वीन ऑफ मुंबई गौरी सावंत, लावणी सम्राट अश्मिक कामटे, अभिषेक राणे तसेच सचिन भोसले उपस्थित होते. मनोरंजन क्षेत्रात होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या एवा एंटरटेनमेंटच्या 5व्या सत्रामध्ये फॅशन आयकॉन 2024 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा रविवारी सायंकाळी होत असलेल्या स्पर्धेमध्ये किड्स, टीन एज, मिस्टर, मिसेस आणि क्लासिक गटामधील 50+ वयोगटातील 50 स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन, ट्रॉफी व सोन्याची नथ प्रदान करण्यात येणार असून टायटल सॅशमध्ये व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य दर्शवणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक पारितोषिकं देण्यात येणार आहेत. तर या कार्यक्रमाच्या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून बिग बॉस फेम मिस्टर इंडिया डॉक्टर रोहित शिंदे, मराठी अभिनेत्री मॉडेल हिना सय्यद, ट्रेनर आणि ग्रूमर पायल, कॉस्ट्युम डिझायनर मंदार तांडेल हे असून या स्पर्धेमध्ये लावणी सम्राट अश्मिक कामटे, क्रेझी फूडी रंजिता विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कॉम्पिटिशन इंडियाज बिगेस्ट फॅशन आयकॉन हे होणार आहे आपलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे होणार आहे आणि त्याचं स्वरूप असं आहे किड्स, मिसेस, मिस्टर आणि क्लासिक 50 वर्षाच्या पुढच्या ज्या कोणी महिला आहेत त्यांना योग्य ते व्यासपीठ देण्याचं काम आपण करतोय. तर ते उद्या ठाकरे भवन इथे होणार आहे. तर सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येत या आणि आपल्या ठाणे शहरात काय होत आहे ते नक्कीच येऊन बघा. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवरती पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात असतो. या कारवाईमुळे अनेकदा पोलीस आणि चालकांमध्ये वाद होतात. परंतु आता राज्य वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दुचाकीवरती विना हेल्मेट चालकासह त्यांच्यासोबत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रवाशावरही कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने आता पोलीस आणि दुचाकीस्वारांमध्ये वाद वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातच म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी, ठाणे ते बदलापूर भिवंडी क्षेत्रातही हा निर्णय लागू करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात आजही अनेक भागामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवण्याचं प्रमाण अधिक आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यास अनेकदा चालक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद उद्भवितात. त्यामुळे आता पोलीस आणि चालकांमध्ये वादाचे प्रसंग वाढण्याची शक्यता आहे. पाठीमागे बसलेल्या सहप्रवासी यांचे अपघात, जखमी, मृत्यू होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार विना हेल्मेट आणि त्यांच्यासोबत सहप्रवाशाने हेल्मेट वापरले नसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाईचे नियम आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे वाहतूक पोलीस ई-चलनद्वारे यंत्रणांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई केली जाते. त्यामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. आत्तापर्यंत पोलिसांकडून केवळ विना हेल्मेट अशी कारवाई केली जात होती. मात्र आता यापुढे कारवाईमध्ये बदल करण्यात येणार आहे.